Good morning. This is an incredible moment for us. We are all gathered here, assembled here. We are at the peak of Kalsubai, which is the highest peak of Maharashtra. As you see, completely fog is here. Everywhere you can see cloud is there, fog is there, and we are completely engaged with these travelers. हे सगळे पर्यटक ट्रॅव्हल्स या ठिकाणी आहेत. मोस्टली या ठिकाणी तरुणाई जास्त, यंगस्टर जास्त आहेत. सगळेजण यंगस्टर पिकनिक में आले हैं, ठिकाने वाले हैं. बहुत अलग अलग जगह से यहाँ पर आए. कोई बाइक से आया है, कोई गाड़ी से आया है. और उनका जो जोश है, ऊर्जा है, जो आनंद है, जो उत्साह है, जो आनंद है, तो ऊर्जा है, तो अगणित परंपरा आहे. त्यांना कुठेही असं वाटत नाही की थकलोय. 3-4 घंट्याचा ट्रेक करून आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकल्यासारखं जाणवत नाहीये. नवीन ऊर्जा वाढल्यासारखं जाणवत आहे. त्यांचा आवाज वाढलाय, त्यांची ऊर्जा वाढली आहे, त्यांच्या चेहऱ्याचं हास्य दाखवत आहे की बऱ्याच दिवसापासून बहुतेक त्यांनी हा टूर ऑर्गनाईज केला असेल, अरेंज केला असेल, परंतु आज भगवतीच्या कृपेने, जगदंबेच्या कृपेने ते आज इथे पोहोचू शकले आहेत. टूर तयार करणं खूप सोपं असतं, परंतु टूर सक्सेसफुल होणं हे नेहमीच भगवंताच्या हातात असतं. विविध अडचणी येतात, परंतु यावेळेस सर्व गोष्टी अमृतयोग हा जुळून आणला आहे. इथे बरेचसे भाविक भक्त सुद्धा आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत. ते या ठिकाणी कळसुबाई हा सगळ्यात मोठा, सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्राचं. दिस इज द प्राईड ऑफ महाराष्ट्र. आपल्यासाठी गर्वाचं स्थान आहे, अभिमानाचं स्थान आहे. वी फील प्राऊड, we feel with the pleasure and happiness. It's a great moment for us. Let us know something from them. What is their views, what is their experience, what is their feelings. काय त्यांचा अनुभव आहे, काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, कसं त्यांना वाटतंय, कसं त्यांचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता, कुठून ते आले आहेत, त्याबद्दल आपण 1-2 मिनिटं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. जय जगदंबा बोला. जय जगदंबा. आम्ही पुणे येथून आलेलो आहे, रांजणगाव येथून. आम्ही सर्व एम्प्लॉय आहे फॅट इंडिया ऑटोमोबाईल्स मधले. तर आम्ही बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की कळसुबाईला या ठिकाणी यायचं, पण योगायोगानं आज तो योग जुळून आला. बरेच दिवसाची इच्छा होती, पण आजपर्यंत ते शक्य झालं नव्हतं. पण आज अचानकपणे हा प्लॅन झाला आणि सगळे अवेलेबल झाले. त्यावेळी आम्ही सगळे ठरवून या ठिकाणी आलो आणि येताना आम्ही एवढ्या उत्साहाने आलो. रात्री निघालेलो आम्ही. तर आत्ता इथं साधारणपणे आम्ही 8 वाजता पोहोचलेलो. 8 वाजल्यापासून आम्ही जवळजवळ 2.5 तासामध्ये इथं वरती सगळं कव्हर केलंय. इथंपर्यंत पोहोचलो. आता दर्शन वगैरे झालं आमचं. आता एकदम छान वाटतंय आम्हाला इथं. असं आज थकवा वगैरे काही जाणवलं नाही आम्हाला. थोडं काही लोकांना, हे लेडीज लोकांना थोडंसं वाटलं थोडं, पण त्यांनी ते सगळं इग्नोर केलं. त्याच्याकडे त्यांना काहीच वाटलं नाही या गोष्टीबद्दल. खूप सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी सरांनी वर्णन केलं आहे की या ठिकाणी लेडीजला थोडंसं, लेडीज, वुमेन्स, मुली, गर्ल्सना थोडासा थकवा जाणवत होता. खूप नाही, थोडासा जाणवत होता अगदी. कारण स्वाभाविक आहे, सकाळी 8 पासून त्यांनी ट्रेकिंग सुरू केलं आहे. तर चालणं सोपं नाही आहे, कंटिन्युअस चालणं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी स्लिपरी रोड आहे, सरपटण्याचा, म्हणजे सरपटून चालत बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी सटकण्याचे चान्सेस आहेत. हा सगळा थोडा रिस्क आणि चॅलेंजेस आहे. दिस जर्नी इज नॉट फिल्ड विथ ओनली हॅपीनेस, दिस इज जर्नी फिल्ड विथ द चॅलेंजेस ऑल्सो. कारण या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडत होता, फॉग आहे, बऱ्याच वेळ समोरचा रस्ता दिसत नाही, आणि रस्ता सुद्धा नॅरो आणि अरुंद आहे. काही ठिकाणी शिड्या खूप नाजूक आहेत. तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही कळसुबाईला येता त्यावेळेस व्यवस्थित विचार करून या, प्लॅन करून या. ग्रुपने या, म्हणजे तुमचा आनंद नक्कीच वाढेल. इट विल मल्टिप्लाय, इट विल एम्प्लिफाय, इट विल इन्क्रीज व्हेन यू कम विथ द ग्रुप. डेफिनेटली शेअरिंग इज केअरिंग. या ठिकाणी या सर्व जणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. गुड मॉर्निंग. आपल्याकडे एक ताई आहे, त्या त्यांच्या व्ह्यूज शेअर करतायत. कसं त्यांचा अनुभव आहे, काय त्यांचा एक्झॅक्टली उत्साह आहे, जाणून बोला. हॅलो. आमचं असं प्लॅन होतं की आम्ही 15 ऑगस्टला यायचं, पण आमचं प्लॅन ठरलं नाही. प्लॅन ठरतं सगळेच म्हणजे उत्साहित होतं की यायचं. मग ठरलं की सगळे म्हणजे एक्साइटेड झाले की जायचंच म्हणजे गेलं. ते एक उत्सुकता होती की आम्हाला जायचं आहे. सगळे म्हणजे येता म्हणजे थकलं की नाही, पण वरती जायचं आहे. सगळ्यांमध्ये उत्सुकता होती की आम्हाला जायचंच आहे. हे सगळे आमचे फ्रेंड्स आहेत, सगळे आम्ही आलोत आहोत. सगळे हॅप्पी आहेत आणि सगळे स्ट्रॉंग, सगळे हेल्दी आहेत, सगळे हॅप्पी आहेत आणि सगळे मस्त फिरतो. आणि आम्ही कोणाला असं नाही की वेगळं ठरलं, सगळे सोबत आलोय. सगळे अनोळखी, सगळ्यांना आम्ही सगळ्यांचा ग्रुप जॉईन केलो आणि सगळ्यांनी हॅप्पी आलो. हे दादा आम्हाला मिळाले, हे सगळे म्हणजे सगळ्यांसोबत आम्ही हॅप्पी आलो आणि सगळे हॅप्पी आहोत. थँक्यू सो मच. खूप सुंदर शब्दामध्ये ताईने वर्णन केलं आहे की त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना प्रचंड आनंद मिळत आहे. या ठिकाणी आल्याचं सार्थ होत आहे. कारण कसं आहे की आपण ज्यावेळेस ठरवतो एखाद्या ठिकाणी जायचं, तुम्हाला माहिती आहे, जायचं म्हणजे अनेक अडचणी असतात. तिथपर्यंत पोहोचणं हे फक्त भगवंताच्या हातात असतं, आहे की नाही. भगवंताची कृपा झाली तर आपण सगळे सुरळीत व्यवस्थित पोहोचतो आणि आपलं सफर हे एन्जॉयफुल होतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचे भाव असतात. आपल्या धर्मामध्ये सर्वस्थान हे उंचावर आहेत, डोंगरावर आहेत.
बरोबर आहे. मग ते केदारनाथ असो, बद्रीनाथ असो, तुमचं कुठलंही देवस्थान घ्या, आपले सर्व देवस्थान हे डोंगरावर आहे. त्याचा मुख्य उद्देशच आहे की चालत राहा. तुम्ही जेवढं चालाल तेवढे निरोगी राहाल, जेवढं चालाल तेवढे निरोगी राहाल, तेवढं तुम्ही सर्व कष्टांपासून, दुःखापासून, त्रासांपासून दूर व्हाल. ज्यावेळेस तुम्ही चालता त्यावेळेस तुम्ही थकताल, थकले की तुम्ही झोप लागेल, सर्व गोष्टी तुम्ही विचारता. तुमचं काय ऑफिसचं टेन्शन असेल, शाळेचं, कॉलेजचं, नातेवाईकांचं, मित्राचं, सर्व टेन्शन विसरून तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण तुम्ही यात्रा केली आहे, चाललेले आहेत. चालणं म्हणजेच व्यायाम, थकणं होतं. आणि हे माकड पण आला. छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. हर हर पार्वती पते. नमो पार्वती पते. जोरदार भैयाने सगळ्यांचे मन जिंकून घेतले. लास्ट इज बेस्ट. थँक्यू, धन्यवाद.